सतयुगामध्ये आपलं आयुष्य किती होतं 1,00,000 वर्ष. मग त्रेतायुग लागलं, एक शून्य कमी झालं, किती राहिले 10,000 वर्ष आयुष्य त्रेतायुगामध्ये. परत द्वापार युगामध्ये त्यातलं एक शून्य कमी झालं, किती राहिले किती किती राहिले 1,000 वर्ष. बरोबर गणित. मग द्वापार युग केलं, म्हणजे द्वापार युग म्हणजे ज्या युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला ते युग आहे. त्याच्यानंतर परत एक शून्य कमी झालं हजारातलं, मग लागला कलियुग, म्हणजे जे आपण आता कलियुगामध्ये वावरतो आहे. त्यातलं एक शून्य कमी झालं, किती राहिले 100. 100 वर्ष आयुष्य आपलं आहे, त्यातले अर्धे कुठे गेले, अर्धे आयुष्य कुठे चाललं आपलं आहे की 12 तास आणि 12 तास असं 24 तासाचा काय होतो एक दिवस. म्हणजे 50 वर्ष आपले झोपेत गेले. मग उरले किती 50. आता 50 वर्षामध्ये आता पुढं देवाला एकच प्रार्थना करा की त्यातलं एक शून्य कमी झालं पाहिजे. 100 तर एक शून्य कमी झालं, किती बाबा 10 वर्ष. कठीण आहे गेली आणि होणार आहे बरं. घोर कलियुग जेव्हा लागेल ना त्यावेळेस माणसाचं आयुष्य 10 वर्षातच राहील. हे ग्रंथामध्ये लिहून आहे बरं, तुम्ही जरा ग्रंथ वाचत जा. मी माझ्याजवळ तर काहीच सांगत नाही तुम्हाला. तुकडोजी बाबा म्हणतात 5 वर्षाच्या मुलीचं लग्न होईल, 7 वर्षाची मुलगी गर्भीत राहील म्हणते, आणि माणसाची उंची एवढी राहील की तो हरभऱ्याच्या झाडावर चढेल. दुःख आहे बरं का. म्हणून त्याच्या आधी सावध व्हा. म्हणून त्याच्या अगोदर आपल्याला कळलं पाहिजे की आपण कशासाठी आलो. बस मला एवढंच कळायचं आहे. काल अनेक लोकांनी आनंद घेतला, भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि जन्म घेतल्यानंतर जन्म कुठे झाला भगवंताचा मथुरेमध्ये, जे कारागृहामध्ये. लक्ष द्या, कारागृहामध्ये जन्म घेताना त्याच्या अगोदर नारायणाचा अवतार प्रगट झाले. त्यांनी सांगितलं की मला इथे ठेवू नका. कोण म्हणले भगवान नारायण. कारण आता याच्या मागे एक कथा आहे बघा. देवकी माता आणि वसुदेव खूप तपश्चर्या केली होती खूप वर्ष. मग त्यांना नारायण प्रगट झाले 3 वेळा, तथास्तु. काय पाहिजे. पण त्यांनी सांगितलं की देवा तुम्ही आमच्या पुढे जन्माला या. आणि त्यातला एक जन्म म्हणजे कृष्ण. आता ते 2 जन्म जर मी तुम्हाला सांगितले सांगितलं तुम्हाला, त्याच्यात वेळ जाईल आपल्याला. पहिले सुरू व्हायला आपल्याला 3 वाजले बघा, पावणे 3 झाले. तुम्ही लोक येत नाही, आम्ही येऊन बराच वेळ झाला, अर्धा घंटा झाला, कोणीच नव्हतं म्हणतो. आणि नारायणाने सांगितलं, प्रगट झाले देवकी आणि वसुदेवजी बोलू लागले, म्हणजे देवा तुम्ही तर म्हटलं होतं आमचं बाळभूत जन्माला येईल, तुम्ही तर आमचे बाळभूत आले. प्रगट झालं थोडं लहान बाबा देवा, थोडं लहान व्हा. मग भगवान लहान झाले, छोटेसे बाळ झाले आणि बोलू लागले, म्हणजे मला इथं ठेवायचं नाही बरं का, मला कुठे न्यायचं गोकुळामध्ये. देवकी माता म्हणायला लागली, देवा लहान मुलं बोलत नसतात, लहान मुलं रडत असतात. पहा किती आईचं प्रेम आहे ना. लहान मुलं काय असतात, रडत असतात, तुम्ही बोलत आहे देवा. मग भगवंत रडायला लागले आणि सांगितलं होतं की मला इथं कुठे न्या, गोकुळामध्ये न्या. वसुदेवानी डोक्यावर देवाला घेतलं, कशामध्ये घेतलं तुम्ही काल पाहता. कसं आहे, कृष्ण समजायसाठी राम समजावं लागतं. रामाचा जन्म का पहिले, राम कृष्ण आणि हरी असा मंत्र आहे वाचायचा. राम कृष्ण हरी. आपण म्हणतो रामकृष्ण हरी बाबा, रामकृष्ण हरी बाबा. राम
कृष्ण आणि हरी, पहिले रामाला समजा मग कृष्ण समजेल, मग कृष्णाला समजा मग हरी समजेल. तफावत आहे बरं का. मी तुम्हाला 2 मिनिटात समजवतो. राम सोपा आणि सरळ शब्द आहे की नाही. रा त्याला एक काना, राम. ज्या ज्या लोकांना बोलता येते ते लांब म्हणतात, ते राम लांबच राहते त्याच्यापासून. राम कोणत्या दिवशी जन्माला आले? राम कुठल्या दिवशी, कुठल्या तिथीला जन्माला आले? कुठल्या तिथीला? राम कुठल्या तिथीला जन्माला आले? रामनवमी करत नाही तुम्ही इकडे? करताना बरं झालं तुम्ही जरा. तुम्ही आज दूर झाले माझ्यापासून, थोडी दूर वाटतंय मला. पुढे या ना, पुढे या. असं द्या. हा बरोबर, ठीक. आणि आता आरतीवाले जेवढे बसून न जायचं, मागच्या लोकांना बसायला आरतीवाले येणाऱ्या मागून सर्व मागं बसावं. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे. जय हो. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे, त्या उद्भूत पुणे तिकडे उद्भूत तिकडे नाही आपण इतर पुढे करायचंय का? करून दे. ठीक आहे. त्याचा आवाज येईल तुम्हाला त्रास होईल. त्यांना बसायला जागा नाही राहणार ना, म्हणून पुढे केलं. तर मी सांगत होतो तुम्हाला, राम कोणत्या तिथीला जन्माला आले? कोणत्या तिथीला आले? रामनवमीला. रामनवमी म्हणजे कोणती तिथी, कोणता आकडा येतो? कोणता आकडा? तिकडे लक्ष द्या. ते राहू द्या, उद्भत्या आजीबाई राहू द्या. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरुपी संसार येणे नाही बरं का. मन अर्पण करा, काही उत्पत्ती नाही लावली तरी चालते. मन तुमचं तिकडे देवा देवाकडे बस. ठीक आहे, तुमची श्रद्धा आहे, हरकत नाही. ते काय होतं, तुम्ही म्हणता बा उत्पत्ती बंद काय करायला लागते? ते उत्पत्तीचा जो हे असतो तो आमच्याकडे येतो ना, ते आमच्या ते आवाज वगैरे बसून जातो, म्हणून थोडं त्याच्यासाठी म्हणतो, वाईट वाटू देऊ नका. 9चा आकडा, नवमी म्हणजे 9. हा आता हिशोब बरोबर पहा, रामाला समजावून घ्यायचं आपल्याला. आता 9चा आकडा विषम आहे की सम आहे? मुलं जे आहे विद्यार्थी, आता तुम्हाला नाही समजणार ना, ते शिकणार मुलं. सम आहे. सम म्हणजे ज्याला दोन्ही भागतात ते सम, आणि ज्याला दोन्ही भागतात नाही तो विषम. आता काही लोक म्हणतील विषम आहे, पण आध्यात्मिक भाषेमध्ये तो सम आहे. कसं बघा, राम सारखे होते लहानपणापासून, मर्यादा पुरुषोत्तम, एक पत्नीव्रत, आणि दिसायलाही सरळ, म्हणायलाही सरळ, वागायलाही सरळ. कसे सरळ बघा, आता हिशोब सांगतो. 9चा पाढा म्हणा. 9च्या पाढ्यामध्ये जर बेरीज केली आपण तर 9 येते. आता मी करून दाखवतो तुम्हाला. 9 1 9, 9 आले. 9 2 18, 8 1 9 आले. 9 9 3
27 2 आणि 7 सांग बेटा 2 आणि 7 9 आले 9 9 चौ 36 3 आणि 6 9 आले 9 9 पाची 45 4 आणि 5 9 9 सख 54 5 आणि 4 9 9 साती 63 7 3 9 9 8 72 7 2 9 9 9 81 8 आणि 1 9 9 10 90 90 9 आणि 0 9 90 समजलं का तुम्हाला हे समजावं लागतं बरं ही धार्मिक भाषा आहे हे उघड करून तुम्हाला पटवून द्यावं लागतं त्याच्यासाठी आम्हाला किती काय काय करावं लागलं असेल बाबा हे आम्हालाच माहिती कारण की तुम्हाला समजलं पाहिजे मर्यादा पुरुषोत्तम आहे की बरोबर सरळ बरोबर आहे 9 9 9 म्हणजे सारखे होते राम कधीही वाटू दिलं नाही की मी देव आहे वाटू दिले का रामाने कधीच नाही कधी वाटू दिलं नाही की देव आहे मी ब्रह्मा आहे म्हणून तर त्यांना लोक म्हणतात त्यांना भजा कसं भजा राम का गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए गुणगान करिए गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए गुणगान करिए गुणगान करिए राम म्हटले की शांत वाटतं. आता कृष्ण कृष्ण नाव कसं आहे कृष्णाचं सोपं आहे का क त्याला उलटा उकार कृ त्याला बाणाचा ळ आणि षटकुराचा क्ष अर्धा कृष्ण कठीण आहे की म्हणायला आणि दिसायला कसे पत्नी किती होते 16,108 दिसायला सरळ उभे आहे ते किती पायावर उभे आहे एका दोन किती पायावर 3 पायावर एक पाय तर आणि एक असा चित्रामध्ये बालन आणि मागून राहा इकडे हातात बस कठीण आहे म्हणून नावानं ओळखा मग कृष्ण समजेल आता कृष्णाचा हिशोब करू आपण कृष्ण कोणत्या तिथीला जन्माला आले
अष्टमी. आता मी सांगतो, जाऊ द्या, वेळ झाला. अष्टमी तिथी म्हणजे 8. आता 8 सम की विषम. आता तुमच्या भाषेमध्ये गणिती भाषेमध्ये सम आहे, पण धार्मिक भाषेमध्ये विषम आहे. आता बघा, कृष्ण कधीच सारखे राहिले नाही, कुठेच नाही. जसे गोकुळात नाही, वृंदावनात नाही, मथुरेत नाही, द्वारकेत नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे. आता कसे मी तुम्हाला सांगतो, 2 मिनिटं. 8चा फळा म्हणा. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 6 आणि 7 झाला की एक कमी. आता एका एकाने कमी होते ते. 8 त्रिक 24, 2 4 6, अजून एकाने कमी झाले. पहिले 8 होते, मग 7 झाले, आता 6 आले. 8 24 32, 3 2 5, आता 6 नंतर 5 झाले. बरोबर हिशोब का बरं? 8 5 40, 4 0 4, 5 4 झाले. एका एकाने कमी होत आहे कृष्ण, म्हणजे सारखी नाही येते रामासारखी. 8 रकम 48, 4 8 12, 2 3. आता पटापट सांगतो, तुम्ही हिशोब करता घरी. एका एकाने कमी होत आहे, एका एकाने कमी होत आहे. बाकीचा हिशोब तुम्ही घरी करून दिला. म्हणून नाथबाबाई त्याला काय म्हटलंय? नाथबाबाई, कारण 1.5 पायावर उभे आहेत ते, म्हणून काय म्हणतात ते? 3 दाखवा. 3 दाखवा. असा कसा देवाचा देव ठगला, देव एका पायाने लगला. असा कसा देवाचा देव ठगला, देव एका पायाने लगला. तर तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही जरा आपल्याकडे थोडं लक्ष द्या. असा कसा देवाचा देव ठगला, देव एका पायाने लगला. असा देवाचा देव ठगला, देव एका पायाने लगला. असा कसा देवाचा देव ठगला, देव एका पायाने लगला. असा देवाचा देव ठगला, देव एका पायाने लगला. असा कसा देवाचा देव ठगला, देव एका पायाने लगला. असा कसा देवाचा देव ठगला, देव एका पायाने लगला. असा कसा देवाचा देव लगडाय म्हणते, कारण 1.5 पायावर उभा आहे म्हणून काल सुंदरसा भगवान. आणि मग कृष्ण समजल्यानंतर आपल्याला काय समजेल? हरी. म्हणून कृष्णाचा जन्म झाला वसुदेवाने गोकुळामध्ये आणले. आणि तिथे जी माया झाली होती, कोणाला मुलगी झाली होती? कोणाला झाली? कोणाला झाली मुलगी? यशोदा मातेला. आणि बलराम दादा कोणाला झाले? ते रोहिणी मातेला. हे तर माहिती आहे तुम्हाला? हो की नाही? हो हो. आणि यशोदा मातेला मुलगी झाली होती. ती मुलगी वसुदेवाने कृष्णाला ठेवलं, मुलीला डोंगरामध्ये टाकलं, परत आले. आणि ती मुलगी अनेक रडायला लागली जोरजोरात. जशी रडायला लागली
कंसाला आवाज गेला, कंस आला. कोणाची वाट पाहत होते कंस? आठव्याची. तसे की त्यांनी 6 वाजले होते. किती? 6. आणि एक गर्भ परिवर्तित झाला. मी तुम्हाला काल सांगितलं, परत सांगणार. म्हणून दाट पावले लागत कंस आले कारागृहामध्ये आणि त्या मुलीला घेतलं. अरे म्हणे दादा, देवकी माता मुलाला अरे म्हणे दादा, हा मुलगा नाही रे, मुलगी आहे, हिला सोडून दे. नाही, मुलगी असतो मुलगा, मी कोणाला सोडणार नाही. आताही काही कंस आहे रे काय? म्हणून तर ही परिस्थिती आली आपल्यावर. पोरी भेटून राहिल्या का आता? अजिबात नाही. पहिले पोरी आहे का शस्त्र सोडत दवाखान्यात जा. तुमच्याकडे नाही, पण आमच्याकडे मुलगी असली अबो शकता, मुलगी असली काढून टाका. मुलगा पाहिजे. अरे मुलगा आणि मुलगी एकच आहे. मुलगा वंश आहे तर मुलगी अंश आहे. मुलगा संस्कार आहे तर मुलगी संस्कृती आहे. मुलगा शब्द आहे तर मुलगी अर्थ आहे. मुलगा गीत आहे तर मुलगी संगीत आहे. मुलीमध्ये मुलामध्ये काही फरक नाही. पण आपण आता काय होतंय, मुलगीच भेटत नाही. आम्ही तर गेलो की महाराज एखादी मुलगी पाहा आपल्याला. आता कुठं पाहा, हेच काम करा, रोज मागून